हाय, आज आपण मसाले भाताची रेसिपी बनवणार आहोत. तर सर्वप्रथम मसाले भात बनवण्यासाठी आपण तेल घेतोय. आपण एक अर्धी वाटी तेल घेतलंय. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मग मसाले टाकून घ्यायचे. आता तेल गरम झालेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायचं. जिरे मोहरी आपण टाकली आहे. आपण एक वाटण बनवणार आहोत मसाले भातासाठी. त्यासाठी आपण खोबरं घेतलंय, ओलं नारळ, तुम्ही खोबरंही घेऊ शकता. कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आणि अद्रक घेतले. ह्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत, जेणेकरून मसाले भाताला एक चांगला रंग येतो. आता आपलं जिरे मोहरी चांगली गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहे. तर खडे मसाल्यामध्ये आपल्याकडे तेजपत्ता घेतलाय, आपण हिरवी विलायची घेतलेली आहे, काळी विलायची, दालचिनी आणि चक्रफूल. आता हे टाकून घ्यायचे तेलामध्ये. खडे मसाले टाकले तेलामध्ये की आपल्याला त्याच्यामध्ये मग कांदा टाकायचा. आम्ही 2 कांदे घेतलेले आहेत. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कांदे कमी जास्त करू शकता. आता आम्ही 2 वाट्याचा भात बनवतो, मसाले भात. 2 वाट्या आम्ही तांदूळ घेतलेला आहे, बासमती. तुमचा तांदूळ जास्त असेल, जास्त लोकांसाठी तुम्ही बनवणार असाल तर तुम्ही क्वांटिटी त्यानुसार डबल करू शकता. आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे लगेच. मसाले भाताला कढीपत्ता एक चांगला फ्लेवर येतो, तर कढीपत्ता चांगला टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला. आता जोपर्यंत आपले कांदा जो पण परततोय तोपर्यंत आपण आपलं वाटण करून घेऊया हिरवं. आता कांदा आपला चांगला परतलाय, त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं. आम्ही एक 1.5 टोमॅटो घेतलं होतं, मीडियम साईजचं. आता टोमॅटो चांगला आपल्याला परतून घ्यायचं. आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगलं परतलंय आपण, त्याच्यामध्ये आता आपल्याला गाजर टाकून घ्यायचंय. आम्ही एक अर्ध गाजर घेतलं होतं, छोट्या साईजचं अर्ध गाजर घेतलं. मसाले भाताला भाज्या असल्या जास्त की चांगल्या लागतात. आता आम्ही आज बीन्स घेतलेत, गाजर घेतलंय, तोंडली घेतले, हिरवा वाटाणा घेतलाय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा घेऊ शकता, पनीर टाकू शकता, तुम्ही फ्लावर टाकू शकता. आम्हाला फ्लावर वगैरे आवडत नाही म्हणून आम्ही टाकत नाहीये. त्याच्यामध्ये आता आपल्याला बीन्स टाकायचे. आम्ही एक 7 ते 8 बीन्स घेतल्यात चिरून बारीक. आता आपल्याला तोंडली टाकायचे. आम्ही एक 5 ते 6 तोंडली घेतले. त्या सर्व भाज्या चांगल्या परतून घ्यायच्यात आपल्याला. परत फ्रोझन वाटाणा घेतलाय आम्ही, तो टाकायचा आहे. तुमचा जर कच्चा असेल तरी चालेल, फ्रेशवाला. आणि हा फ्रोझन घेतलेला आहे वाटाणा. आता हे सर्व भाज्या चांगल्या परतून घ्यायच्यात. एक 2 ते 3 मिनिटात भाज्या चांगल्या परतल्या जातील. त्याच्यानंतर आपल्याला जे आपण हिरवं वाटण जे बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनिटं झालेत, आपण भाज्या परतून घेतल्यात. त्याच्यामध्ये आपलं जे हिरवं वाटण बनवलं होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं. आता हिरवं वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. थोडा खोबऱ्यात जो कच्चेपणा असतो तो जायला पाहिजे. चांगलं परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला मग मसाले टाकून घ्यायचे. आता हे चांगले 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचे आपल्याला. आणि हे वाटण तुम्ही नक्की टाका. हे वाटण टाकलं ना, चांगला एक फ्लेवर येतो मसाले भाताला आणि चांगला रंग पण येतो. आता 1 ते 1.5 मिनिटांमध्ये चांगल्या भाज्या परतल्या जातील, मसालाही परतून चांगला होईल. आता आपलं भाज्या चांगल्या परतल्या, त्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण गरम मसाला घेतलाय, थोडा लाल तिखट घेतले, थोडंच घेतले लाल तिखट, हळद घेतली आहे, किचन किंग मसाला घेतलाय आणि बिर्याणी मसाला घेतलाय आपण. आता बिर्याणी मसाल्याची आणि किचन किंग मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर मसाले जरा जास्त बनवायचे आहे, तुम्ही किचन किंग आणि बिर्याणी मसाला तुम्ही जास्त घेऊ शकता. आम्ही लाल तिखट कमी घेतले, कारण ऑलरेडी तिखट असतं गरम मसाला वगैरे सगळं. तर आता मसाले टाकून घ्यायचे आपल्याला. आणि मसाले टाकले की आपल्याला चांगले एकदा ते परतून घ्यायचे. आणि तुम्ही साईड बाय साईड गरम पाणी करून घ्या याच्यासाठी, कारण आपल्याला गरम पाणी टाकायला लागेल. आम्ही 2 वाट्या तांदूळ घेतलाय, बासमती, अख्खा बासमती घ्यायचा. आणि जर तुमच्याकडे इंद्रायणी असेल तांदूळ, तर इंद्रायणी तांदळाचा पण चांगला होतो मसाले भात.
त्याने चांगला फ्लेवर होतो भाताला. इंद्रायणी तांदळाचा जो सुगंध असतो त्याने चांगला लागतो मसाले भात. पण आम्हाला अख्ख्या बासमतीचा आवडतो. आता चांगलं आपलं परतून घ्यायच्यात भाज्या मसाल्यासोबत. आता मीठ पण तुम्ही भाज्यामध्ये टाकून घ्या लगेच. इथं आम्ही आमच्या क्वांटिटीनुसार मीठ टाकून घेतो इथे. नंतर परत आम्ही त्या टेस्ट करून टाकू. परत पाणी दिवस आम्ही टाकू याच्यामध्ये, त्यास परत आम्ही मीठ त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून टाकता येईल आपल्याला. थोडं आता पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये, थोडं भाज्या परतण्यासाठी, जेणेकरून तुमचे मसाले व भाज्या खाली चिटकणार नाही. आता आपलं सगळं चांगलं परतून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम झालेलं पाणी टाकून द्यायचं. आता आपल्या भाज्या चांगल्या परतल्या की आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आम्ही पाणी पण गरम करून घेतलंय. आता आमच्या 2 वाटी तांदूळ आम्ही घेतलेला आहे, तर आम्ही सध्या इथे 3 वाट्या 3-3.5 वाट्या पाणी आम्ही टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. आता हे गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घेतलेला जो तांदूळ आहे तो टाकून घ्यायचा. आता आपण तांदूळ टाकून घेतोय पाण्यामध्ये. हलक्या हाताने मिक्स करायचा, दाणे तुटले नाही पाहिजे तांदळाचे. थोडी साखर टाकायची आपल्याला मसाले भातामध्ये. तुमच्याकडे जर गुळ असेल तुम्ही गुळ पण टाकू शकता. एक चांगली टेस्ट येते मसाले भाताला साखर किंवा गुळ टाकल्यावर. आता आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची त्याच्यामध्ये बारीक चिरलेली, आणि तूप पण टाकायचं त्यात. आता तूप टाकलं एक चांगला त्याला सुगंध येतो भाताला. शिजताना तूप टाकायचं त्याच्यामध्ये, एक 2 ते 3 चमचे टाकायचा. आता झाकण बंद करून एक 10 ते 12 मिनिटात आपला मसाले भात रेडी होऊन जाईल. आता एक शिट्टी झाली, आम्ही कमी केलाय आता गॅस. आता एक अजून एक 7 ते 8 मिनिटात आपलं मसाले भात शिजून जाईल. आता एक 12 ते 15 मिनिटं झालेले आहेत. वाफ पण गेलेली आपल्या कुकरची. आता बघूया मसाले भात कसा शिजलाय आपण. चांगल्या प्रकारे आपले मसाले भात शिजलेला आहे आणि सुगंधही चांगला आलाय. आता आपलं चांगलं आपण प्लेटमध्ये काढून घेतलंय मसाले भात. त्याच्यावर चांगल्या प्रकारे तूप टाकायचं आणि मस्त खायचं.